आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या वतीनं मोठे प्रयत्न करण्यात आले आहेत. अखेर निवडणूक लागली. भाजप बरोबर वंचित आणि शरद पवार गट तसेच काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता चुरस निर्माण झाली आहे. 23 एप्रिल रोजी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 30 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेमध्ये 7 अर्ज अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर 9 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 16 जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे एकूण 7 जण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं स्पष्ट झालंय. यामध्ये भाजपकडनं अक्षय कर्डिले, शरद पवार गटाकडनं गोविंद मोकाटे, वंचितकडनं संतोष चोळके, तर रावसाहेब खेवरे, सुरेश लांबे, ॲडव्होकेट अथर्व म्हसे, महेश हापसे हे 4 अपक्ष उमेदवार असे एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीमधनं अगोदरच माघार घेतली होती. सदर पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपच्या वतीनं मोठे प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांना यश आलं नाही. या सर्व प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोडेबाजार झाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. निवडणूक रिंगणामध्ये 7 जण उतरले असले तरी प्रत्यक्षात अक्षय कर्डिले, गोविंद मोकाटे, संतोष चोळके आणि रावसाहेब खेवरे यांची चौरंगी लढत होणार आहे असं चित्र दिसत आहे. अंतिम दिनांकापर्यंत 30 उमेदवारांची एकूण 43 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेले होते. उमेदवार अर्जांच्या छाननीअंती त्यापैकी 7 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यानंतर 23 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरलेले होते. त्यापैकी दिनांक 7/4/2026 ला प्रवीण सुभाष दळवी यांनी माघार घेतलेली होती. त्यानंतर दिनांक 8/4/2026 ला प्रतिमा किशोर देसरडा, कोळशे बाबू बाळू बाबूराव, बिलाल गफूर शेख, शितोळे सुदर्शन शांताबाई लक्ष्मण, बर्डे सकारी शांताराम, देशमुख इम्रान नबी, अल्ताफ इब्राहिम शेख इत्यादी उमेदवारांनी माघार घेतली. आज अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिनांकाला दुपारी 3 वाजेपर्यंतच्या वीज वेळेमध्ये आज खालील उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी उपस्थित झालेले होते आणि त्यांनी माघार घेतलेली आहे. जाधव बाळासाहेब सोमा, जाधव नागेश विलास, अनिल भिकाजी जाधव, पवार नामदेव बंडू, शेटे सविता रामचंद्र, दोंडे संभाजी लक्ष्मण, साहेबराव पाटीलबा मसे, मोरे रवींद्र बापूसाहेब. एकूण दिनांक 7, दिनांक 8 आणि दिनांक 9 एप्रिलला एकूण 16 उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतलेली आहे. माघार घेण्याची प्रक्रिया पार पडल्यानंतर सध्या उमेदवारी अर्ज असलेले उमेदवार खालीलप्रमाणे आहेत. अक्षय शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टीमार्फत निवडणूक लढवित आहेत. मोकाटे गोविंद खंडू हे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत. चोळके संतोष एकनाथ हे वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत निवडणूक लढवित आहेत. अथर्व साहेबराव मसे हे अपक्ष आहेत. रावसाहेब सदाराम खेवरे हे अपक्ष आहेत. सूर्यबान दत्तात्रय लांबे हे अपक्ष आहेत. हापसे महेश केशव हे अपक्ष आहेत. असे एकंदरीत एकूण 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. निवडणुकीची प्रक्रियेच्या अनुषंगाने आता चिन्ह वाटपाची प्रक्रिया राबवण्यात येईल आणि त्यानंतर नमुना 7 आता आम्ही प्रसिद्ध करत आहोत. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार.
डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.